अंतिम परीक्षेची कल्पना करूया. पण ही अशी परीक्षा आहे ज्यात ना प्रश्न आहेत ना उत्तरं. आहे फक्त एकच अगदी साधी सूचना. आणि हीच गोष्ट आहे महान आयुर्वेदाचार्य जीवक यांच्याबद्दल आणि त्यांच्या त्या एका परीक्षेबद्दल जिने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. आता बघा, तब्बल 7 वर्षांच्या कठीण अभ्यासानंतर जीवाकाच्या गुरूंनी त्याला फक्त एकच एकदम सोपी सूचना दिली. ते म्हणाले, तक्षशिलेच्या जंगलात जा आणि माझ्यासाठी फक्त एक अशी वनस्पती घेऊन ये जिला खरंच काहीही उपयोग नाही. आता ही सूचना ऐकल्यावर आपल्याही मनात हाच प्रश्न येईल नाही का, की ही कसली परीक्षा? एक निरुपयोगी वनस्पती शोधणं म्हणजे हे काय काम झालं? पण खरं सांगायचं तर इथेच, याच प्रश्नात या संपूर्ण कथेची खरी गंमत आहे. कारण या परीक्षेमागे एक खूप मोठं, खूप खोल असं रहस्य दडलेलं होतं. तर मग ही अशक्य वाटणारी परीक्षा इतकी महत्वाची का होती, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या विद्यार्थ्याला म्हणजे जीवकाला जवळून जाणून घ्यावं लागेल. कारण त्याची कहाणीसुद्धा त्याच्या परीक्षेइतकीच विलक्षण, तितकीच अविश्वसनीय आहे. म्हणजे बघा, जीवकाचा प्रवास जन्मापासूनच सोपा नव्हता. जन्मतःच त्याच्या आईने, एका प्रसिद्ध नर्तिकेने लोकलज्जेमुळे त्याचा त्याग केला. पण नशिबाने त्याला शिपायांच्या हातून राजकुमार अभय यांच्याकडे आणलं आणि त्यांनीच त्याला दत्तक घेतलं. पण त्याला आपल्या मूळ ओळखीपेक्षा जास्त ओढ होती ती ज्ञानाची. आणि याच ज्ञानाच्या ओढीने त्याला त्या काळातल्या जगातल्या सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक तक्षशिला इथे आणून सोडलं. तर गुरूंची आज्ञा मिळताच जीवक निघाला. तो आश्रमातून बाहेर पडला आणि त्याने चारही दिशांना प्रवास सुरू केला. मैलोन मैल तो चालत राहिला. प्रत्येक झाड, प्रत्येक वेल, गवताचं प्रत्येक पातं त्याने अगदी बारकाईने तपासलं. तो प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचा विचार करत होता. कशासाठी? तर फक्त त्या एका निरुपयोगी वनस्पतीसाठी. अनेक दिवसांच्या अथक शोधानंतर जीवक आश्रमात परत आला. पण त्याचे हात रिकामे होते आणि चेहऱ्यावर एक निराशा होती, एक प्रकारची हार होती. त्याला असं आलेलं पाहताच गुरुजींनी त्याला प्रश्न केला, काय रे, मिळाली का एखादी निरुपयोगी वनस्पती? जीवकाने आपली मान खाली घातली. आपलं अपयश जणू काही तो स्वीकारत होता. तो म्हणाला, नाही गुरुजी, मी खरंच खूप शोधलं, पण मला एकही अशी वनस्पती सापडली नाही जिला काहीच उपयोग नाही. आणि हे उत्तर ऐकताच गुरुजींचा चेहरा एकदम उजळला. त्यांनी पुढे होऊन जीवकची पाठ थोपटली आणि म्हणाले, शाब्बास जीवक, अरे मला तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. तुझं शिक्षण आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. आता जीवक तर गोंधळला होता, पण हो, तो परीक्षेत पास झाला होता. आणि हेच होतं त्या परीक्षेचं खरं उत्तर. बघा, गुरुजींना ती वनस्पती नकोच होती. त्यांना जीवकाची दृष्टी तपासायची होती. त्यांच्या मते खरा वैद्य तोच जो अगदी प्रत्येक गोष्टीत उपयोग शोधतो. निसर्गात खरं तर काहीही निरुपयोगी नसतं. गरज असते ती फक्त त्याचा उपयोग शोधून काढण्याच्या दृष्टीची. तर मग ह्या ज्ञानासह जीवक आता एक सामान्य विद्यार्थी राहिला नव्हता. तो एक खराखुरा वैद्य बनला होता. आश्रमातून बाहेर पडल्यावर त्याने आपल्या ज्ञानाचा वापर लोकांच्या भल्यासाठी करायला सुरुवात केली. आणि त्याची पहिली खरी कसोटी होती उज्जैनीच्या राजावर उपचार करण्याची. आता ही खरी परीक्षा होती. उज्जैनीचा राजा अनेक वर्षांपासून आजारी होता आणि औषध ते तुपातून द्यावं लागणार होतं. पण अडचण अशी होती की राजाला तुपाचा प्रचंड तिटकारा होता. जीवकाने धोका पत्कारला, त्याने राजाला औषध दिलं आणि राजाचा संताप भडकण्याआधीच तो शहरातून निघून गेला. का? कारण त्याला आपल्या ज्ञानावर पूर्ण विश्वास होता. अर्थातच राजाने त्याला पकडण्यासाठी मागे शिपाई पाठवले. जेव्हा तो शिपाई जीवकाजवळ पोहोचला तेव्हा जीवक अगदी शांतपणे एक बेहड्याचं फळ खात होता. त्याने शिपायालाही एक फळ देऊ केलं. शिपायाने ते खाल्लं आणि काही वेळातच त्याच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. पण जीवकाला त्याला काहीच झालं नाही. का? कारण त्याला त्या फळामुळे होणाऱ्या पोटदुखीवरचा उताराही बरोबर माहीत होता. तो शिपाई वेदनेने अक्षरशः तळमळत होता. तेव्हा जीवकाने त्याला उतारा देण्याआधी एक अट घातली. अट काय होती? तर तू मला अटक करायची नाहीस किंवा राजाकडे घेऊन जायचं नाहीस. आता त्या बिचाऱ्या शिपायाकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. बघा, या हुशारीने जीवकाने स्वतःसाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट विकत घेतली आणि ती म्हणजे वेळ. तोपर्यंत तिकडे राजा पूर्णपणे बरा झाला होता आणि त्याचा रागही शांत झाला होता.
या एका घटनेनं जीवकाची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली. पण तो फक्त राजा महाराजांचा वैद्य बनून राहिला नाही. त्याने सामान्य लोकांची खूप सेवा केली आणि अखेरीस त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान मिळाला. तो म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा वैयक्तिक वैद्य बनण्यात. म्हणूनच जीवकाची ही कहाणी फक्त एका हुशार वैद्याची नाहीये, तर ती एका दृष्टिकोनाची आहे, एका वेगळ्या नजरेची आहे. ती आपल्याला निसर्गाकडे, आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन मार्ग शिकवून जाते. तर मग यातून आपण काय शिकायचंय? पहिली गोष्ट म्हणजे खरं ज्ञान हे फक्त वस्तू ओळखण्यात नसतं, तर त्यांचं मूल्य, त्यांचा उपयोग ओळखण्यात असतं. दुसरी गोष्ट, निसर्गामध्ये आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगात कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. कदाचित आपलं ज्ञान किंवा आपली पाहण्याची दृष्टी कुठेतरी कमी पडत असते. आणि हेच तर या संपूर्ण कथेचं सार आहे. निसर्गानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे. तिला निरुपयोगी समजून नष्ट करणं ही कदाचित मानवाची सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आज आपल्या जगात आपल्या आजूबाजूला असं काय आहे ज्याला आपण निरुपयोगी समजतो? एखादी वनस्पती असेल, एखादा प्राणी किंवा अगदी एखादा विचार? जरा विचार करा. कदाचित उत्तर बदलण्यासाठी आपल्याला फक्त जीवकासारखी दृष्टी हवी आहे.